सर्वांना जय सत्य. गर्व, जात आणि हिंदुत्वाचा. बंधू आणि भगिनींनो, आपण ज्याचा गर्व मानायला पाहिजे तो गर्व मानतो का, की आपल्यावर लादलेल्या भूमिकेचा गर्व मानतो? उदाहरणार्थ, गर्व से कहो हम हिंदू है या भाजपच्या किंवा संघाच्या भूमिकेचा आपण स्वीकार करतो आणि बहुतेक लोक म्हणायला लागतात गर्व से कहो हम हिंदू है. तर गर्व कशाचा? हिंदूचा गर्व म्हणजे कशाचा गर्व आणि कशासाठी गर्व? तर तो गर्व आहे की ज्यांना हिंदू म्हणून तुम्हाला म्हटलं आहे, ज्यांनी तुम्हाला म्हटलं आहे की तुम्ही हिंदू आहात, त्यांनी तुम्हाला कधी हिंदू धर्म सांगितला नाही. हिंदू धर्माची भूमिका काय आहे, हिंदू धर्म काय आहे, तुम्ही जे काय पूजापाती करता तो हिंदू धर्म आहे की ब्राह्मण सांगतात तो हिंदू धर्म आहे, याची कधी आपण विचार करत नाही. परंतु गर्व से कहो हम हिंदू आहे हे करण्याचं कारण हे तुम्हाला ते दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या विरुद्ध भूमिका बजावायला लावतात. तुम्हाला त्यांच्या विरुद्ध राहा असं सांगणं म्हणजे हिंदू धर्म आहे. आणि हे तुम्ही म्हटलेलं नाही आहे, बहुजन समाजानं असं म्हटलेलं नाही की गर्व से कहो हिंदू आहे. हे तुमच्यावर संघाने, ब्राह्मणांनी लादलेली भूमिका आहे, लादलेलं घोषवाक्य आहे. दुसरं म्हणजे आपण म्हणतो की गर्व जातीचा पण आहे आपल्याला. माझी जात श्रेष्ठ आहे असे म्हणणारे लोक हे जातीचा गर्व बाळगतात. पण माझी जात नीच आहे, मी खालच्या जातीचा आहो असं म्हणणाऱ्यांना जातीचा गर्व कधी वाटत नाही. उलट ते जातीचा राग करतात. पण जातीचा गर्व वाटणं म्हणजे उच्च नीचतेचा गर्व वाटणं. नीचतेचा गर्व कोणाला वाटत नाही, परंतु उच्चतेचा, ब्राह्मणांना जातीचा गर्व वाटतो. तथाकथित क्षत्रियांना गर्व वाटतो. काही म्हणतात आम्ही मराठी आहोत म्हणजे क्षत्रिय आहोत, त्याचा त्यांना गर्व वाटतो. तर हे गर्व वाटण्याचं कारण हे जातव्यवस्था आहे. हे तुमच्यावर लादलेली जातव्यवस्था आहे. तुम्ही जात म्हणून जन्माला आलेले नाही आहे, तुम्ही मानव म्हणून जन्माला आलेला आहे. तुम्ही धर्म म्हणून जन्माला आलेला नाही. जन्मतः किंवा जात किंवा धर्म आपल्याला कळत नाही, तो नंतरच कळतो, नंतर सांगण्यात येतो. म्हणून गर्व जातीचा बाळगू नका, कारण जातीचा गर्व बाळगणे म्हणजे देखील ब्राह्मणांचं गुलामीकरण आहे. ब्राह्मणांनी जी गुलामी जातीची तुमच्यावर लादली ती गुलामी मान्य करणं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणाला उच्च म्हणत असाल तर तुम्ही स्वतःला नीच म्हणता. उच्च नीचता ही आपल्या डोक्यामध्ये आहे, ही शरीरामध्ये नाही, ही मेंदूमध्ये नाही. ही उच्च नीचता त्यांनी सांगितली म्हणून आपण स्वीकारतो. म्हणून तुम्ही स्वतः विचार करा. अत्तदीप भव म्हणजे काय? तुम्ही स्वतः विचार करा, कोणाचं ऐकू नका. म्हणजे तुम्हाला खोट्या गोष्टीचा, जातीचा गर्व वाटणार नाही, धर्माचा गर्व वाटणार नाही. गर्व मानवतेचा वाटायला पाहिजे, नाही का?